आपण सगळ्यांनीच कधी ना कधी असं ठरवलंय की बस आता रोज व्यायाम करायचा किंवा एखादी नवीन भाषा शिकायची. सुरुवातीला एकदम जोश असतो, पण काही दिवसांनी तो सगळा उत्साह जातो कुठे कळतच नाही आणि आपण परत येतो आपल्या जुन्या सवयींवर. पण विचार करा, जर सवयी लावण्यासाठी एक सोपी पण खूप प्रभावी जपानी पद्धत असेल तर? चला तर मग आज कायझन या संकल्पनेबद्दल जाणून घेऊया, जी सांगते की मोठे बदल घडवण्यासाठी लहान लहान पावलं उचलणं किती महत्वाचं आहे. आता बदलाचा जो प्रवास आहे ना, तो कधीच सरळ रेषेत नसतो. त्यात खूप चढउतार असतात. आपण एकदम उत्साहाने सुरुवात करतो, पण काही दिवसांतच ती जी प्रेरणा असते ना, ती हळूहळू कमी व्हायला लागते. आणि खरं सांगायचं तर हीच ती वेळ असते जेव्हा बहुतेक चांगले संकल्प मागे पडतात. बघा, नवीन सवय लावताना सुरुवातीला एक वेगळीच ऊर्जा असते, नाही का? एक नवी उमेद असते. पण मग हळूहळू काय होतं? रोजच्या धावपळीत, कामाच्या जबाबदाऱ्यांमध्ये आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींमध्ये आपली ती नवीन सवय कुठेतरी मागे पडते आणि तो सुरुवातीचा स्पार्क टिकवून ठेवणं हेच सगळ्यात मोठं आव्हान होऊन बसतं. आणि त्यातही आयुष्यात कधीकधी मोठे धक्के बसतात. समजा नोकरी गेली, नात्यांमध्ये काहीतरी बिनसलं किंवा आरोग्याची एखादी मोठी समस्या समोर आली. अशा वेळेस नवीन सवयी टिकवणं जवळजवळ अशक्यच वाटतं, नाही का? तणावाच्या काळात जुन्या सोप्या सवयींकडे परत जाणं खूप स्वाभाविक आहे आणि मग स्वतःची काळजी घेण्याचा विचार कुठल्या कुठे मागे राहतो. मग अशा परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा? बरं, इथेच कायझेन नावाचा दृष्टिकोन खूप महत्वाचा ठरतो. ही पद्धत आपल्याला सांगते की परफेक्ट होण्याचा हट्ट सोडा. त्याऐवजी हळुवारपणे, सातत्याने आणि आयुष्यभर स्वतःमध्ये सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करा. म्हणजे बघा, महत्वाचा मुद्दा हा आहे की कोणीही परफेक्ट नसतं आणि ते मिळवण्याचा प्रयत्न करणं हे ध्येय नाहीच. खरी गंमत तर आयुष्याकडे एक रोमांचक प्रवास म्हणून बघण्यात आहे. सतत काहीतरी नवीन शिकण्याची, सुधारणा करण्याची एक संधी म्हणून बघण्यात आहे. आता कायझेन हा एक जपानी शब्द आहे, ज्याचा सरळ अर्थ होतो सतत सुधारणा. हे तत्वज्ञान असं सांगतं की एकाच वेळी मोठं ध्येय गाठण्याचा प्रयत्न करण्याऐवजी दररोज छोटी छोटी, सहज करता येतील अशी पावलं उचला. ही आयुष्यभर चालणारी एक प्रक्रिया आहे. कोणताही शॉर्टकट किंवा जादूची कांडी नाही. कठीण वेळेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलता येतो यासाठी एक खूपच रंजक गोष्ट आहे. जपानी आणि चीनी लिपीमध्ये संकट किंवा क्रायसिस ह्या शब्दासाठी एकच चिन्ह नाहीये. तो शब्द बनलाय दोन वेगळ्या चिन्हांना एकत्र करून. पहिलं चिन्ह आहे धोका आणि दुसरं चिन्ह आहे चांगली संधी. किती भारी आहे ना? याचा अर्थ असा की प्रत्येक संकटात धोका नक्कीच असतो, पण त्याचबरोबर स्वतःला घडवण्याची, काहीतरी नवीन शिकण्याची एक संधी सुद्धा दडलेली असते. म्हणजे जेव्हा गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नाहीत, तेव्हाच तर आपली खरी ताकद आणि आपली लवचिकता यांची कसोटी लागते. असे कठीण प्रसंगच आपल्याला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्याची आणि आतून अजून मजबूत बनण्याची संधी देतात. चला तर मग हा दृष्टिकोन आता प्रत्यक्षात कसा वापरायचा ते पाहूया. आपली लवचिकता वाढवण्यासाठी आणि कठीण काळातही टिकून राहण्यासाठी काही सोप्या पण प्रभावी गोष्टींवर आपण नजर टाकूया. इथे 5 खूप महत्वाची सूत्र आहेत. पहिलं, येणाऱ्या अडथळ्यांसाठी आधीच थोडी तयारी करून ठेवा. दुसरं, मित्र आणि कुटुंबाचा सपोर्ट घ्या, त्यांना तुमच्या प्लॅनबद्दल सांगा. तिसरं, प्रत्येक छोट्या मोठ्या यशाला सेलिब्रेट करा, यामुळे मोटिवेशन टिकून राहतं. चौथं, जर एखादं काम खूप मोठं किंवा कठीण वाटत असेल तर त्याला एकदम छोट्या भागात तोडा. आणि 5वं, जे सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे स्वतःवर प्रेम करा, स्वतःशी दयाळूपणे वागा, उगाच स्वतःला दोष देऊ नका. आता जे आपण बोललो ना की मोठं काम छोट्या भागात तोडा, त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. समजा 5 किलोमीटर धावणं अशक्य वाटतंय तर हरकत नाही, थोडा वेळ चालायला जा. आपण अनेकदा एकतर सगळं नाहीतर काहीच नाही अशा विचारात अडकून पडतो. पण लक्षात ठेवा, काहीही न करण्यापेक्षा थोडं काहीतरी करणं हे नेहमीच चांगलं असतं. ते सुद्धा एक पाऊल पुढेच आहे. बरं, आता या कायझेन पद्धतीला थोड्या मोठ्या कॅनव्हसवर पाहूया. आजच्या धावपळीच्या जगात जिथे प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट लगेच इन्स्टंट हवी असते, तिथे ही सावकाश चालणारी पद्धत इतकी महत्वाची का ठरते? आजची आपली आधुनिक संस्कृती बघा, इथे तात्काळ परिणामांची अपेक्षा केली जाते, रातोरात मिळालेल्या यशाचं कौतुक होतं आणि सगळीकडे झटपट उपायांचा बोलबाला असतो. याउलट कायझेन कशावर लक्ष देतं? तर सततच्या सुधारणेवर.
ते स्थिर गतीने काम करतं आणि लहान लहान बदलांमधून मोठं ध्येय गाठतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. कायझेन म्हणजे सगळ्यांसाठी एकच नियम नाही. आपलं मन आणि शरीर काय सांगतंय ते ऐकणं गरजेचं आहे. आपल्यासाठी कोणत्या सवयी योग्य आहेत ते आपणच ठरवायचं. ज्या गोष्टींचा आपल्याला फायदा होत नाहीये त्या सोडून द्यायला शिका. कारण छोट्या सुधारणाच पुढे जाऊन मोठ्या बदलांना प्रेरणा देतात. त्यामुळे बदलाकडे एक शेवटचं स्टेशन म्हणून नका बघू, तर त्याला एक कधीही न संपणारी प्रक्रिया, एक सततचा शोध म्हणून बघा. हा एक सुंदर प्रवास आहे जिथे प्रत्येक वळणावर आपण काहीतरी नवीन शिकत असतो. तर मग ह्या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न नक्कीच विचार करायला लावतो. स्वतःला अधिक चांगलं बनवण्याच्या या प्रवासात आज असं कोणतं एक छोटंसं पाऊल उचललं जाऊ शकतं